नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी आनंदाची बातमी। 4 ऑगस्ट मंगळवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे। आत्तापर्यंतची राज्यातली ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे। अगोदर ही कर्जमाफी 30 जूनपर्यंत होणार होती, परंतु काही तांत्रिक कारण तसेच अटी बदलल्यामुळे या कर्जमाफीला उशीर झाला। काही दिवसांपूर्वी सरकारने या कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती। त्यानंतर आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळाली आहे। समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार कर्जमाफीच्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम आज म्हणजे 4 ऑगस्ट रोजी जमा केली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे त्यांच्याच बँक खात्यात ही रक्कम पाठवली जाईल। शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत एकूण 16,96,000 पात्र शेतकरी होते। या पात्र शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बघा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या गरजू महिलांना होत आहे। या योजनेमध्ये महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो। याचा फायदा महिलांना गरजेच्या वस्तू खरेदीसाठी किंवा घर खर्च भागवण्यासाठी होतो। नुकताच जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे। हा हप्ता 15 जुलै रोजी पाठवण्यात आला। जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल महिलांच्या मनात उत्सुकता वाढली आहे। जुलै महिन्याचा हप्ता आला नाही तर 3000 रुपये मिळणार का, असा प्रश्न लाडकींच्या मनात आहे। या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे, कारण मागच्या काही महिन्यांचे पैसे याच दिवशी महिलांच्या खात्यात पाठवले गेले होते। त्यातच या महिन्यात 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा महिलांच्या आवडीचा सण आहे। 2024 प्रमाणे यंदाच्या वर्षीही 3000 रुपये एकत्र मिळणार का, असा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। PM किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी 4000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। जूनमध्ये PM किसान योजनेचा निधी मिळाला, पण फडणवीस सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप मिळालेला नाही। रक्षाबंधन अथवा 15 ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना फडणवीस सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यात येईल। PM किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ उलटला आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। महाराष्ट्रात मात्र हा निधी नेमका कधी वर्ग होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे। साधारणपणे केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसातच राज्य सरकारही आपला निधी जारी करते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग आला असून बुलढाणा जिल्ह्यातील 1,16,436 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। 67,000हून अधिक KYC अद्याप प्रलंबित असून शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार असून योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून KYC तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉक्टर प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अनुत्पादित कर्ज खात्यांसाठी शासनाने विशेष सवलत जाहीर केली आहे. कर्ज NPA झालेल्या कालावधीनुसार 35% 85% तडजोडीची रक्कम मंजूर करण्यात येणार असून त्याचा लाभ राष्ट्रीयकृत बँकांच्या पात्र कर्जदारांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा कर्जाच्या तपशिलाबाबत आक्षेप असेल त्यांनी पोर्टलवर किंवा जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी 022 49 15 08 02 या हेल्पलाईनवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील लोकराजे शाहू महाराजांच्या भूमीत एका निवृत्त शल्य चिकित्सकाने गर्भात कळ्या खुरडण्याचे नामुष्कीला काळिमा फासणारे घृणास्पद कार्य केले आहे. या प्रकरणामध्ये जितके दोषी सापडतील त्या कोणालाही सोडले जाणार नाही असा खरमरीत इशारा आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. कदमवाडी येथील भागात एका रुग्णालयात निवृत्त शल्यचिकित्सकास अवैध गर्भपात करताना पोलिसांनी पकडले होते. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्यानंतर आणि अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा 30 जुलै रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आला असून त्याच दिवसापासून तो अंमलात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणामध्ये या नव्या कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करता येणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात हल्लाबोल केला आहे. मराठ्यांसह सर्वच समाजाने तुला मोठं केलं, पण तू मात्र समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलंस. आता मराठ्यांच्या नादी लागू नको, अन्यथा तुझे वाईट दिवस येतील, असा इशारा जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. तसेच भविष्यात कोणताही राजकीय पक्ष धनंजय मुंडे यांना जवळ करणार नाही असेही जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची खरी हिंमत आणि खरी क्षमता पंकजा मुंडे यांच्यातच आहे, असे जरांगे म्हणाले. राजकारणातून निवृत्ती घ्यावीशी वाटते, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर पंकजांना आवाहन करताना त्यांनी धनंजय मुंडे यांना सुनावले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील देवस्थान इनाम वर्ग 3च्या तब्बल 5.5 लाख हेक्टर जमिनी सध्या बेवारस आहेत. या जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असा नवीन लँड टायटलिंग कायदा आणणार आहे. तसेच कुळ वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदा लवकरच आणू, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत केली आहे. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराप्रसंगी मंत्री बावनकुळे म्हणाले, महसूल विभागाकडून सर्वांना न्याय देण्याचे काम केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात महसूल विभागाअंतर्गत 2.5 लाख लोकांना विविध प्रकारचे दाखले मिळवून दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने 56 लाख शेतकऱ्यांचे 36,000 कोटींचे कर्ज तर 45,000 शेतकऱ्यांचे 48,000 कोटी रुपयांचे वीज बिल माफ केले आहे.